बळवंत वानखेडेंना मी खूप शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आपल्याच जिल्ह्यातला माणूस आहे, आता खासदार झालेला आहे आणि लढाईमध्ये जो जिता वो सिकंदर राहते त्या पद्धतीनं बळवंत वानखेडे जे आहे ते आज आपल्या जिल्ह्याचे आदरणीय खासदार आहे आणि त्यांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणेंनी जो प्रयत्न केला तो पुढे त्यांनी प्रयत्न केला आणि जिथे माझी गरज पडली, नवनीत राणेंची गरज पडली, पूर्ण ताकदीनं जिल्ह्याच्या विकासात त्यांचा साथ देऊ। पण मला एक खंत आहे की देशाचे पंतप्रधान मोदीजी आज पंतप्रधान झालेले, जर नवनीत राणा खासदार झाल्या असत्या तर मला असं वाटतं त्या केंद्रामध्ये मंत्री असत्या आणि जिल्ह्याच्या विकासाला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनंतर एक चांगलं केंद्रीय मंत्रीपद मिळून या जिल्ह्याचा विकास जोमाने झाला असता। पण तरी बळवंत वानखेडेजींना जिथे माझी गरज पडेल त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीने उभा आहे। बिल्कुल किया। मातोश्री से कितने पैसे आए और कहाँ से आए त्या सगळ्या संदर्भात पूर्ण आमच्याकडे माहिती आहे आणि मला असं वाटते अचलपूर मतदारसंघातली जनता ही अत्यंत सुज्ञ आहे, त्यांना सगळं करते की या व्यक्तीनं कशासाठी कोणाच्या सांगण्यावरून उमेदवार उतरला आणि कुठून कुठून रसद आली आणि त्या रसदपैकी किती खर्च केला, किती खिशात टाकला, हे पूर्ण हिशोब अचलपूर मतदारसंघाची जनता त्यांना विचारा। त्यांनी मला आवाहन केलेलं आहे की रवी राणाची विकेट मी घेणार आहे। मी त्यांना आवाहन करतो की रवी राणा हा हमालाचा मुलगा आहे, एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला आहे। ह्या अमरावतीच्या जनतेने मला 3 वेळा आमदार केलं आणि राजकीय हा माझा काही धंदा नाही आहे। मी माझ्या खिशातून खर्च करून माझ्या टाटामधलं गोरगरिबांना देण्याचं काम करतो, त्यांच्या टाटामधलं खाण्याचं काम करत नाही। म्हणून रवी राणा इलेक्शन हारला काय जिंकला काय त्याची पर्वा आम्ही करत नाही। आम्ही जनतेसाठी मैदानामध्ये उतरलेला आहे, सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी आणि या अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी मी राजकारण करत आहे। म्हणून मला पाळायची भाषा किंवा माझा नंबर याच्यानंतर जे सांगतात त्यांना माझं हे सांगणं आहे की जनता जेव्हा ठरवेल तेव्हाच रवी राणा पडेल, कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून रवी राणा पडू शकत नाही। आणि माझ्या मतदारसंघात बंडेरा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं 27,500चा लीड माझ्या मतदारसंघामध्ये आमच्या जनतेने दिलेला आहे, आमच्या मायबाप जनतेने दिलेला आहे। मेलघाटमध्ये आदिवासी भागामध्ये लीड आहे आणि त्याच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे। आज पूर्ण मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर अमरावतीच्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे, फक्त राजकीय पोळी शेकल्यामुळे नवनीत राणाचा पराभव झालेला आहे। काहीच कारवाई नाही आहे। कारवाई ही अचलपूर मतदारसंघातली जनता करेल।